नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण कोतवाल भरती विशेष म्हणजेच जी अहिल्यानगर कोतवाल भरतीची जी जाहिरात आलेली आहे त्याची एक्झाम ही 10 ऑगस्ट रोजी आहेत. तर त्या संबंधितच आपण आज भूगोल या विषयावर आधारित 25 महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला क्वेश्चन बघा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर हा. तर अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. तर सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा कोणता? तर यामध्ये नांदेड व यवतमाळ हे दोन जिल्हे जे आहेत हे सर्वात जास्त तालुके असणारे जिल्हे आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाने? तर याचं बरोबर उत्तर असेल मुंबई शहर. मुंबई शहर हे सर्वात लहान जिल्हा आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या दिशेस पसरलेल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल उत्तर ते दक्षिण. तर सह्याद्री पर्वतरांगा ज्या आहेत त्या उत्तर ते दक्षिण अशा पसरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो कळसुबाई शिखर. तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहेत, ज्याची उंची 1646 मीटर इतकी असेल. म्हणजेच परीक्षेतनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती हा जरी प्रश्न आला तर त्याचं बरोबर उत्तर असेल 1646. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर हा जिल्हा. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच कळसुबाई हे शिखर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा उगम हा कुठे होतो? तर याचं बरोबर उत्तर असेल त्र्यंबकेश्वर, नाशिक. तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. त्यानंतरचा बघा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर याचं बरोबर उत्तर असेल गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, विदर्भातील प्रमुख नदी कोणती? तर याचं बरोबर उत्तर असेल वैनगंगा नदी. तर वैनगंगा नदी ही विदर्भातील एक प्रमुख नदी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, पश्चिमेकडे वाहणारी प्रमुख नदी कोणती? तर याचं बरोबर उत्तर असेल उल्हास नदी. उल्हास नदी ही पश्चिमेकडे वाहणारी प्रमुख नदी आहेत, जी कोकणामध्ये आहेत, जी अरबी समुद्राला जाऊन मिळते. पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या सर्व नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल चंद्रपूर. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोयना धरण कोणत्या नदीवर आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल कोयना या नदीवर. त्यानंतर बघा, पुणे जिल्ह्यातील प्रमुख डोंगररांग कोणती आहे? तर पुणे जिल्ह्यामधील प्रमुख डोंगररांग ही सह्याद्री डोंगररांग आहेत. कोकण किनारपट्टीची लांबी हे किती आहेत? तर कोकण किनारपट्टीची लांबी जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो 720 किलोमीटर आहेत, आणि तीच महाराष्ट्राची किनारपट्टीची जी लांबी आहे ती सुद्धा 720च आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल 36. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, गजानन महाराजांचा शेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर याचं बरोबर उत्तर असेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर कोल्हापूर हे महालक्ष्मी देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, औरंगाबादचा प्रसिद्ध धबधबा कोणता आहे? प्रश्न पुन्हा एकदा एका विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबादचा प्रसिद्ध धबधबा
कोणता? तर त्याचं उत्तर असेल सोयगावचा धबधबा. सोयगावचा धबधबा जो आहे तो औरंगाबादमधील म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध धबधबा जो आहे तो सोयगावचा धबधबा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, साताराचं प्रसिद्ध अभयारण्य कोणतं? तर त्याचं बरोबर उत्तर असेल कोयना अभयारण्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा, मुंबई कोणत्या बेटावर वसलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल सालसेट बेट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हे कोणत्या बेटावर वसलेलं आहे? तर मुंबई हे सालसेट या बेटावर वसलेलं आहे, सालसेट बेटावर. त्यानंतर बघा, विदर्भात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं बरोबर उत्तर असेल गडचिरोली. त्यानंतर बघा, चंद्रपूर कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल कोळसा. तर चंद्रपूर हे कोळशासाठी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर खाजगी जंगलात वाघांची संख्या जास्त असलेले अभयारण्य कोणते? तर खाजगी जंगलात वाघांची जास्त संख्या असलेले अभयारण्य जे आहेत ते पेंच अभयारण्य आहेत. पेंच अभयारण्य जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे वाघांची जास्त संख्या असलेलं खाजगी जंगल आहेत. तर प्रश्न क्रमांक 23 बघा, अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात येते? तर याचं बरोबर उत्तर असेल औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्येच अजिंठा लेणी आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, एलोरा हे लेणी कोणत्या धर्माशी संबंधित नाही? त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, नाशिक कोणत्या द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल वाईन द्राक्ष. म्हणजेच वाईन द्राक्षासाठी जे आहेत ते नाशिक प्रसिद्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे हे काही महत्त्वपूर्ण भूगोल विषयावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न होती जे येणाऱ्या कोतवाल भरतीसाठी महत्त्वाचे ठरतील. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.